निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना युबीटी पक्षातला वाद आता उफाळून आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। निवडणुकीमध्ये या वादाचा फटका बसण्याची पक्षाला शक्यता आहे। पाहूयात। निवडणुकीच्या तोंडावर दानवे आणि खैरेंमधला वाद पेटला। अंबादास दानवेंचे थेट चंद्रकांत खैरेंवर आरोप। खैरे आणि दानवेंच्या वादाचा महाविकास आघाडीला फटका बसणार। लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत वाद उफाळून आलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये जाहीर संघर्ष सुरू झालाय। याला निमित्त ठरलंय खैरेंनी उघडलेल्या प्रचार कार्यालयाचं। उमेदवारी जाहीर होण्याआधीच खैरेंनी प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन केलंय। नेमकी हीच बाब दानवेंच्या जिव्हारी लागली आहे। चंद्रकांत खैरे सातत्यानं आपल्याला डावलत आलेत अशी खंत व्यक्त करत अंबादास दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात थेट तक्रार केली आहे। चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही गोष्टी हो, नेहमीच करतात। त्याला काय आजच काय, नेहमीच करतात। मी काय खैरे साहेबांकडे पाहून थोडी पक्षाचं काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो। आपण डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत पोहोचले असते का, असा पलटवार यावर चंद्रकांत खैरे यांनी केला आहे। ते म्हणतात आम्हाला खैरे साहेबांनी डावललेलं आहे। मी जर डावललं असतं तर इथपर्यंत ते आले असते का? नसते आले। गेली 10 वर्ष आपण या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून याही वेळी आपण लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचं दानवेंनी स्पष्टच केलंय। मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे। हे तर मी काय माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे। निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे, मी इच्छा व्यक्त केलेली आहे। गेली काही दिवस अंबादास दानवे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा जोर धरते आहे। यातूनच दानवे हे ठाकरे पक्षाला रामराम ठोकतील अशा बावड्या उठतायत। यालाही अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय। मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत आहे। तर अंबादास दानवेंच्या या भूमिकेला बळ देत दानवे कुठेही जाणार नाहीत असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे। अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत। अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, कडवट शिवसैनिक आहेत। काल संध्याकाळी अंबादास दानवे, माननीय उद्धव ठाकरे, मी स्वतः, चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो। एकीकडे या सगळ्या चर्चा होताना दुसरीकडे सोमवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी केला आहे। कोण येणार आहे, कोण येणार नाही याचा सर्व निर्णय तुम्हाला येत्या सोमवारी लक्षात येईल। म्हणून दानवेच काय किंवा इतर काय, याचा सर्वांचा जो काही आत्ताचा चाललेला असंतोष आहे याची जर वाट जर कुठे जर असेल तर ते शिंदे साहेबांच्या दिशेने असते। म्हणून शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील। सोमवारी त्याबद्दलचा आपल्याला माहिती मिळेल। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे पक्षाने देखील जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। अशातच पुन्हा ठाकरे पक्षाला फटका बसल्यास ते परवडणार नाहीये। तेव्हा डॅमेज कंट्रोल करण्यात ठाकरे बाजी मारतात का, हे आगामी काळात पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।